चला आज बनवूयात एकदम झणझणीत चटकदार अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा वांगी मसाले भात। बनवायला अतिशय सोपा आणि तितकाच रुचकर लागणारा आणि सोबत असा जर बीटरूटचा थंडगार मठ्ठा असेल ना तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असा हा मस्त मसाले वांगी भात बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत वांगी। तर मी इथे 1 पाव वांगी घेतलेली आहेत, मस्त गावरान वांगी आहेत। तर ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मधोमध अशा 2 भागांमध्ये कापायची। त्यानंतर मी इथे 1 कांदा आणि 1 टमाटर घेतलेला आहे, ते सुद्धा मी उभे उभे काप असे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर कापलेल्या वांगीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, थोडीशी हळद घालायची, थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणतात ना की मीठ आणि हळद लावलं की वांगी हे काळी पडत नाहीत, पण आणि मीठ सुद्धा आतपर्यंत मुरल्या जाते, म्हणून अगोदर असं याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं। आता हे बाजूला ठेवूया। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, त्यासोबतच आपल्याला मोहरी सुद्धा घालून घ्यायची आहे, थोडंसं जिरं घालायचं। त्यानंतर उभा कापलेला कांदा घालायचा आहे। तर कांदा मी इथे 1च घेतलेला आहे, कारण आपला तांदूळ जो आहे तो इथे फक्त मी 1 वाटीच घेणार आहे, त्यासाठी 1 कांदा पुरेसा होतो। त्यानंतर लाल हिरवी मिरची घालायची आणि तेजपत्ता घालायचा, मसाला फूल विलायची घालायची, दालचिनी लवंग, 2-3 काळी मिरी सुद्धा घालायची आणि याला व्यवस्थित असं परतवू द्यायचं। त्यानंतर गरजेनुसार आवडीप्रमाणे मी इथे 10-12 काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा आणि अद्रक लसणची पेस्ट घालायला मात्र मुळीच विसरायचं नाही। आता हे छान आपल्याला मंद आचेवर चांगलं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे छान परतते आहे, तर सोबतच आपल्याला इथे घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि कोरड्या मसाल्यांमध्ये आपल्याला इथे घालायची आहे धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालून घेऊया, रंग छान येतो। आणि जो आहे तो गरम मसाला घालायचा, कसुरी मेथी घालायची आणि व्यवस्थित त्याला पुन्हा असं परतवून घ्यायचं आहे। हवं तर खाली चिटकत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालते। आता घालूया आपण मसाला लावलेली वांगी आणि वांगी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। सगळीकडे मसाला व्यवस्थित त्याला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने। छान मसाला लागला गेला की 2 मिनिटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे वांगी नरम पडतील। तोपर्यंत मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तुमचा वांगी मसाले भात जो आहे ना तो 1 नंबरच होणार। तर हा तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। वांगी नरम पडली की 1 मूठभर त्यामध्ये सुक्कं खोबरं घालायला मात्र मुळीच विसरायचं नाही। त्यानंतर धुतलेला तांदूळ घालायचा, चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे। लक्षात ठेवायचं की थोडंसं आपण अगोदर वांग्याला सुद्धा लावून घेतलेलं होतं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने छान। आणि आता आपल्याला मात्र त्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तांदूळा इतकंच आपल्याला पाणी, तांदूळाला जेवढं लागेल ना तेवढंच पाणी घालायचं आहे, कारण वांगी तर काय वांगी नुसती वाफेवर सुद्धा होऊन जातात, त्यामुळे भाताला लागेल तेवढंच पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर उभा कापलेला टमाटर जो होता ना तो घालायचा आहे। मी तेलामध्ये परतून नाही घेतला, मी अख्खा घातलेला आहे, कारण त्याचे मग ज्या पीसेस आहे किंवा ज्या फोडी आहे त्या जशाच्या तशा राहतात। झाकण लावून मस्त 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्यानंतर कुकर बाजूला ठेवून द्यायचा। त्यानंतर मस्त आपण थंडगार असा मठ्ठा तयार करूयात, तो अवघ्या 10 मिनिटात तयार होतो। त्यासाठी 1 बीटरूट घ्यायचं, ज्याची सालं काढून बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापायचं आणि एका तडका पॅनमध्ये किंवा फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तूप घालून जे बीटरूटचे तुकडे होते ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे, म्हणजे याचा कच्चापणा जो असतो तो घालवायचा। त्यानंतर परतलेलं बीटरूट अख्खच्या अख्खं आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे एकदम फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं काळं मीठ सुद्धा घालायचं, थोडीशी साखर आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर घालायला मुळीच विसरायचं नाही। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची। आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, कारण मठ्ठा हा पातळच छान लागतो। त्यानंतर घालूया आपण तयार केलेली बीटरूटची पेस्ट। तर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे, तुम्हाला जशी आवडते तशी। मी इथे 5 ते 6 चमचे बीटरूटची पेस्ट घातली आणि हँड ब्लेंडरनं असं त्याला ब्लेंड करून घेतलं। मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालते किंवा हातराईनं त्याला फिरवून घेतलं तरी चालते। तर मस्त असा आपला चटकदार
मठ्ठा तयार झालेला आहे। त्यानंतर कुकरसुद्धा इकडे थंड झालेला आहे, म्हणजेच आपला वांगी मसाले भातसुद्धा तयार झालेला आहे। मस्त मिळालं ना तर केळीचं पान नक्की घ्या, त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं, गरमागरम वांगी मसाले भात घालायचा, वरून थोडंसं खोबरं घालायचं, पापड, लोणचं आणि सोबत मस्त असा थंडगार बीटरूटचा मठ्ठा। मग काय, खरंच सांगते तुम्ही ही चव कधीच विसरणार नाही, म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा। नक्कीच मी बनवलेला आजचा हा वांगी मसाले भात आणि बीटरूटचा मठ्ठा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।